जय महाराष्ट्र. मी महाराष्ट्र सैनिक संदीप बोरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रमांक 108 शाखाध्यक्ष. गेल्या 2-4 दिवसांमध्ये काही गोष्टी माझ्या निदर्शनास आल्या, त्या प्रभागातील जनतेसमोर मी मांडू इच्छितोय. नगरसेवक नील सोमय्या यांचे प्रतिनिधी आपल्या छोट्या छोट्या खाणी विभागामध्ये जात आहेत आणि त्या ठिकाणी जी कामं केलेली आहेत, पूर्वी 2-2 वर्षापूर्वी केलेली कामं, त्या कामांचा एक छोटं व्हिडिओ बनवत आहेत आणि लोकांना त्यात नगरसेवकांचे आभार माना असं सांगतात. प्रत्यक्षात मला समजत नाही, जर नगरसेवकांनी आणि या लोकांनी जर एक वर्षभर त्या गोष्टीचा पाठपुरावा, आम्ही स्वतः त्या गोष्टींचा पाठपुरावा करतोय, अशी बरीच कामं आहेत प्रभागामधली, बरीच लोक येत असतात, नागरिक येत असतात या ठिकाणी, त्यांची घराणी मांडत असतात. आम्ही स्वतः महानगरपालिकेला पाठपुरावा करतोय, नगरसेवकांना बरीच पत्र दिलेली आहेत. मग ही पत्र दिलेली असताना 1-2 वर्षानंतर ही उगवणार ही मंडळी आणि लोकांकडून प्रतिक्रिया मागणार की आमच्या नगरसेवकाला शाबासकी द्या. कशाला शाबासकी द्यायची, का द्यायची लोकांनी शाबासकी? ही तुमचीच कामं आहेत. नाले, रस्ते, विजेचे खांब असतील, गटार असतील, ड्रेनेजच्या लाईन असतील, ही नगरसेवकांचीच कामं आहेत. यासाठी तर तुम्हाला निवडून दिले आणि मग तुम्ही शाबासकी कशाला मागताय? शाबासकी पण देऊ, आम्ही मोठेपणाने शाबासकी देऊ, पण तुम्ही जर ती कामं वेळेत केली असतील तर. मागे 1-2 दिवसापूर्वी त्यांचा एक व्हिडिओ बघितला. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी कोवॅक्सिन घेतलं आहे आणि लोकांना ते संदेश करतायत की कोवॅक्सिन काय आहे, कसं आहे, त्याबद्दल माहिती देत आहेत. आणि एक वाक्य त्यांचं मला प्रचंड आवडलं. हे वाक्य असं होतं की मी या प्रभागाचा नगरसेवक आहे, नगरसेवक म्हणून माझी नैतिक हा शब्द त्यांनी वापरलेला, माझी नैतिक जबाबदारी आहे आणि आरोग्य समितीचाही सदस्य असल्यामुळे मला ते घ्यावं लागलं आणि ह्या सर्व गोष्टी मी लोकांसमोर मांडतोय. मग मला तेच म्हणायचं आहे, जर तुम्ही आरोग्य समितीचे सदस्य आहात, मग मार्चपासून आहात ना, त्या आधीपासून आहात. मग जेव्हा ही लोकांवरती परिस्थिती ओढवली, मागच्या बाजूला स्लममध्ये राहणारी लोक आहेत आणि टुमकेदार बिल्डिंगमध्ये राहणारी लोक आहेत, सर्वांना आरोग्याचे प्रश्न होते. कोविड सर्वांसाठी होता ना. मग त्यावेळी तुम्ही कुठे होता? कुठे तुम्ही सॅनिटायझर वाटले, कुठे तुम्ही मास्क वाटले, कुठे तुम्ही थर्मल गन वाटल्या आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या नगरसेवक निधी फंडातून, जेव्हा आम्ही तुमचा पोल खोलला की तुम्ही नगरसेवक निधी जो स्पेशल निधी त्यांना दिलेला होता, त्याच्यामध्ये किती फंड वापरला, 0 रक्कम आल्यावरती तुम्ही ते सगळं टाकलं आणि ते जे तुम्ही जे साहित्य दिलं नंतर, थर्मल गन आणि मला वाटतं बऱ्याच गोष्टी होत्या अशा म्हणजे त्याबद्दलच्या, पण त्या कुठे दिल्या? मंडळांच्या अध्यक्षांना दिल्या. त्या मंडळांच्या अध्यक्षांच्या घरात पडल्यात, त्या लोकांच्या उपयोगात पडल्या का? आणि जर तुम्ही आरोग्य समितीवर आहात तर मग या एवढ्या किमतीच्या वस्तू मागवल्या तर त्या गोष्टी काय मागवल्या पाहिजेत हे तुम्हाला ज्ञात नाही का? ही तुमची नैतिक जबाबदारी नाही का? नगरसेवकांना आवाहन करेन की तुम्ही तर दिसतच नाही लोकांना, तुमच्यासाठी बक्षीस लावले लोकांनी. बघा तुम्ही फेसबुकला आणि या ठिकाणी बघा, तुमच्यावरती बऱ्याच प्रचंड पैशाचं बक्षीस लागलंय की तुम्ही जर कोणाला दिसले तर हे बक्षीस जाहीर झालेलं आहे. तुम्ही पण तुमची नैतिक जबाबदारी स्वीकारून प्रभागामध्ये या. अमरनगर असेल, न्यू राहुलनगर असेल, राहुलनगर असेल, नाल्यांची दुरावस्था काय झालेली आहे बघा. तुमच्याच पक्षाचे नगरसेवक होते या ठिकाणी आणि तुम्ही स्वतः नगरसेवक आहात. 3 वर्ष तुम्हाला झालेत. नाले भरून वाहत आहेत, कचरा लोकांच्या दारात येतोय. आम्ही जाऊन स्वतः पाणी केलेले आहे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल मी खोटं बोलतोय किंवा काहीतरी तुमच्यावर आरोप करतोय, तर तुम्ही माझ्याबरोबर या, तुमचा वेळ द्या, मला सांगा कधी जायचं, आपण त्या ठिकाणी तुमच्याबरोबर पाणी करूया. लोकांची प्रचंड कामं रखडलेली आहेत. बरीच लोक माझ्या शाखेमध्ये येतात, शाखेमध्ये आल्यानंतर तुमच्या ऑफिसमध्ये आलेले असतात. ॲक्च्युली ते कशाला आलेले असतात? त्यांना दाखले पाहिजे असतात, काही बाबी, शासकीय बाबी लागत असतात. ते माझ्याकडे येतात आणि सांगतात आम्ही तर देऊ शकत नाही त्या गोष्टी, तुम्हाला त्याचे अधिकार दिलेले आहेत. आम्ही त्यांना सांगितलं तिथे जाऊन घ्या, तर ते सांगतात आम्हाला नीलम नगरला बोलवत आहेत, आम्हाला इकडे बोलवत आहेत. मग हे जे तुमचं कार्यालय आहे, जनसंपर्क कार्यालय, त्याच्यावर फक्त बॅनरबाजी करण्यासाठी आहे का? आणि तुम्हाला अजून एक सूचना करेन, तुम्ही नगरसेवकाला लाज आणताय आम्हाला नागरिक म्हणून. तुम्हाला एक सूचना करेन की तुमच्या कार्यालयाच्या बाहेर 8च्या नंतर बघा काय चाललेलं असतं, काय प्रताप चाललेला असतात. ते बंद असतं संध्याकाळचं आणि तिथे नंतर लोक काय करतात, व्यसन करतायत, दारू नशाबाजी तिथं करतायत. जरा लक्ष द्या तुम्हाला वेळ असेल तर. आणि मग ह्या सगळ्या नैतिक जबाबदाऱ्या आहेत. ह्या नैतिक जबाबदाऱ्या तुमच्या वतीने आम्ही पाळायच्या का? नागरिकांनी नीलम नगरला यायचं का तुमच्याकडे? तुम्ही या, इथे लोकांना सेवा द्या, अन्यथा तुमचे असेच पडदेफाश करत राहणार मी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.